मी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवर। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24/2/2026 रोजी शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहे। सबब 1 एप्रिल 2026 पासून ही योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबविण्यात येत आहे। त्यानुसार शासन निर्णय दिनांक 23/3/2026 अन्वये दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना करिता आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। सद्यस्थिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकरिता पदनिर्मिती आणि अनुषंगिक पदभरती करण्याची कार्यवाही सुरू आहे। योजनेची अंमलबजावणी वेळेत व सुरळीत होण्यासाठी स्थानिक पातळीवरील सक्षम यंत्रणा अत्यावश्यक आहे। त्या अनुषंगाने सदर विशेष सहाय्य योजनेतील अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावरील तहसीलदार विशेष सहाय्य योजनेचा व विद्यमान पोर्टल मार्फत चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होतीये। आता आपण जाणून घेऊया शासनाच्या परिपत्रकामध्ये काय माहिती दिलेली आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाची विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजेच जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टल मार्फत चालू ठेवण्यास मान्यता देत येत आहे। विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्याचे ओळखपत्र म्हणजेच UDID पोर्टलवर नोंदणी व अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी करावी। तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची जबाबदारी तहसीलदार याचीच राहील। सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा संगणक संकेतक 2005041553585035 असा आहे। हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने व आदेशानुसार अशाच महत्त्वाचे अपडेट आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे। तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।